नमस्कार मित्रांनो. तर आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कलेक्शन कसं क्रिएट करायचं. ह्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे वर्कस्पेस कशी क्रिएट करायची, त्याला शेअर कसं करायचं आणि आता आपण बघणार आहोत की कलेक्शन कसं क्रिएट करायचं या पर्टिक्युलर वर्कस्पेसमध्ये. सो कलेक्शन म्हणजे काय, ह्याचा आधी मी तुम्हाला एक ब्रीफ आयडिया देतो की बघा, कलेक्शन म्हणजे तुम्ही सपोज एक ई-कॉमर्स ॲप्लिकेशनवरती काम करत आहात. सो ई-कॉमर्स नावाचं हे एक कलेक्शन असू शकतं. ओके. तर हे एक प्रोजेक्ट आहे म्हणून ह्याला आपण एका कलेक्शनमध्ये क्रिएट करतो. आता त्या कलेक्शनच्या आतमध्ये मल्टिपल रिक्वेस्ट असू शकतात, मल्टिपल APIs असू शकतात. तर त्याच्यामध्ये आपण आतमध्ये इट्स लाईक अ फोल्डर. तुम्ही असा विचार करा की एक फोल्डर आहे तुमच्या प्रोजेक्टच्या नावाचा असू शकतो किंवा मे बी व्हॉटेवर तुम्हाला जसं ऑर्गनाईज करायचं आहे तसं. पण जनरल फ्लो मी जर का सांगायला गेलो तर कलेक्शन म्हणजे तुमचं प्रोजेक्ट असतं. त्याच्या आतमध्ये जे काही तुमचे APIs आहेत ते असतात. म्हणजे एक फोल्डर आणि त्याच्या आतमध्ये तुमचे फाईल्स. सिंपल. तर इथे मी जर का आता कलेक्शन क्रिएट करायला गेलो, तर इथे सिम्पली क्लिक केल्यानंतर मला एक ब्लँक कलेक्शन मिळतं. कलेक्शनमध्ये काही जास्त ऑप्शन्स नसतात. पण त्याच्या आजूबाजूचे हे काही गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला समजण्यासाठी, म्हणून मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करतोय. तर इथे मी आता कलेक्शनचं नाव दिलं फॉर एक्झाम्पल ई-कॉमर्स API. ओके. ई-कॉमर्स API म्हणून मी नाव दिलं. आता याच्यामध्ये तुम्ही पहिला टॅब बघत असाल ओव्हरव्ह्यू नावाचा. तर ओव्हरव्ह्यूमध्ये हे मी नाव दिलेलं आहे आणि इथं काही डिस्क्रिप्शन आहे. ऑल APIs रिलेटेड टू ई-कॉमर्स वेबसाईट अँड मोबाईल ॲप्लिकेशन. ठीक आहे. हे मी इथे क्रिएट केलं आणि हे माझं झालं एक सिम्पल डिस्क्रिप्शन. तर हे डिस्क्रिप्शनसुद्धा काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओजमध्ये मी डेफिनेटली सांगेन. इवन हे तुम्ही आयडेंटिफाय पण करू शकता. कारण पोस्टमॅन नुसतं API नाही देत, पोस्टमॅन तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटेशन बनवण्यामध्ये पण मदत करतं. तर पोस्टमॅनच्या लेटर व्हिडिओजमध्ये मी डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड पण डिस्कस करेन, तर तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. आता इथे तर मी एक सिम्पल डिस्क्रिप्शन लिहिलं. आता दुसरा टॅब जो आहे तो ऑथरायझेशनचा आहे. आता काय होतं की जर का आपण एखादा API बनवतोय आणि त्या APIच्या आतमध्ये आपण रेस्ट API बनवतोय किंवा आपण त्याच्यामध्ये काही ऑथरायझेशनच्या गोष्टी ॲड करतोय, जसं ते JWT टोकन झालं किंवा युजर नेम पासवर्ड बेस्ड ऑथेंटिकेशन झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला टोकन मिळणार आहे, ॲक्सेस टोकन. अशा काही मेथड्स आपण जर का बनवत असू, तर त्याच्यासाठी काय असतं की एक कधी पण कलेक्शनच्या लेवलला आपण या गोष्टी कॉन्फिगर करणं ऑलवेज बेटर आहे. फॉर एक्झाम्पल एक सिनारिओ देतो की माझा जो API मी बनवतोय तो आहे युजर नेम अँड पासवर्डच्या बेसिसवरती मी बनवला आहे. म्हणजे सिम्पल टोकन, बेसिक ऑथेंटिकेशन ज्याला म्हणतो आपण. सो ह्याच्यामध्ये मी काय घेतोय की युजर नेम घेतोय आणि पासवर्ड घेतोय. आता जेव्हा मी हे युजर नेम आणि पासवर्ड घेईन, त्याच्यानंतर समोर मी ॲप्लिकेशन लेवलला किंवा समोर जो कोणी API कन्झ्युम करतोय त्याला मी टोकन जनरेट करून देईन आणि ते जे टोकन असेल तो ते सगळीकडे वापरेल. व्हेरी सिम्पल. आता ते करण्यासाठी मी इकडे काय केलं, सिम्पल एक बेसिक ऑथ म्हणून सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर इथे ह्या दोन इनपुट फील्ड्स आल्या, युजर नेम अँड पासवर्ड. ह्याच्यामध्ये मी माझं युजर नेम टाकलं आणि त्याच्यानंतर इथे पासवर्ड टाकला. ओके. तर आता ह्याचं कारण काय, ह्याचा यूज काय बेसिकली, की आता ह्या कलेक्शनच्या आतमध्ये जेव्हा आपण मी कुठली पण रिक्वेस्ट क्रिएट करेन तर ऑटोमॅटिकली हे पर्टिक्युलर जे ऑथरायझेशनचा टाईप आहे मी सिलेक्ट केलेला, तो त्या रिक्वेस्टला ऑटोमॅटिकली मॅप होऊन जाईल. मला काही एक्स्ट्रा करायची गरज नाही पडणार. सो हे त्याचं बेनिफिट आहे. आता तिसरा टॅब आहे स्क्रिप्टचा. तर हे एक ऑल टुगेदर एक वेगळा टॉपिक आहे व्हिडिओचं बेसिकली, कारण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये असतात जे की ॲक्सेस टोकन. आता हेच एक्झाम्पल घ्या की ॲक्सेस टोकन तुम्हाला मिळालं, ठीक आहे. त्याच्यानंतर ते सेव्ह पण तर करावं लागेल कुठेतरी. म्हणजे आपल्याला एक एन्व्हायरमेंट नावाचा कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये, एन्व्हायरमेंट्स. तो पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन, कारण हे कसे टॉपिक्स मी ट्राय करतोय की छोटे छोटे व्हिडिओज बनवून, सो दॅट वेनेवर तुम्हाला कधी बघायची गरज पडली तर ते इमिडिएटली तुम्ही त्या टॉपिकला घेऊन रेफर करू शकता. तर आता इकडे मी स्क्रिप्ट म्हणजे काय की कधी पण कुठली रिक्वेस्ट सेंड करण्याच्या आधी जर का मला काही गोष्टी करायच्या असतील जावास्क्रिप्ट यूज करून, त्या गोष्टी मी इथे करू शकतो. रिक्वेस्ट कंप्लीट झाल्यानंतर मला जर का काही करायचं असेल, तो रिस्पॉन्स आल्यानंतर मला काही त्याच्यावरती ॲक्शन्स करायचे असतील तर त्या मी इकडे गोष्टी करू शकतो. हा झाला तुमचा पोस्ट आणि प्रीवाला पार्ट. व्हेरिएबल्स एक खूप पॉवरफुल गोष्ट आहे.
ज्याच्यामुळे आपल्याला पूर्ण API जो आपण पुढे बनवणार आहोत तो खूप नीटपैकी ऑर्गनाईज करता येतो. त्याच्यामध्ये आपण जे काही कॉन्स्टंट वापरतोय, फॉर एक्झाम्पल टेस्टिंगसाठी आपण युजर नेम वापरतो किंवा युजर ID वापरतो API बनवताना, तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे कॉन्फिगर करून ठेवू शकतो. ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंटमध्ये पण करू शकतो. तर हे जे पर्टिक्युलर टॉपिक आहे मी ते एन्व्हायरमेंटच्या टायमाला डिटेलमध्ये कव्हर करीन, की इकडचे व्हेरिएबल आणि एन्व्हायरमेंटमधले व्हेरिएबल ह्याच्यामध्ये मेन अंतर काय आहे ते. त्यानंतर हे रन म्हणून एक आहे. सो रन इज ऑल की जेव्हा तुमचं पूर्ण कलेक्शन कंप्लीट होतं त्याच्यानंतर तुम्हाला जर का रन करायचं असेल युजिंग फ्लो, हे इकडे एक फ्लो नावाचं टूल दिसतंय तुम्हाला, तर ह्या गोष्टी तिथे लिंक्ड आहेत. सो हे पण एक वेगळंच टॉपिक आहे. तर इन दिस पर्टिक्युलर व्हिडिओ मला मेन फोकस आहे तुम्हाला हे सांगण्याचा की कलेक्शन क्रिएट कसं करायचं आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला काही त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी पण एक्सप्लेन करतो. आता इकडे हे एवढे टॅब्स तुम्हाला मी सांगितले. आता इथे काय आहे, सेव्हचं एक ऑप्शन आहे. आता मी जे काही इकडे चेंजेस केले ते जर का मी हे सेव्ह नाही केले तर ते नेक्स्ट टाईमला मला मिळणार नाहीत. सिम्पल आहे. सो इथे ऑटो सेव्हचं ऑप्शन नसतं कलेक्शन आपण ज्यावेळेला क्रिएट करतो त्यावेळेला. तर इकडे मला मॅन्युअली क्लिक करावं लागेल सेव्हचं. आणि आता तुम्ही पाहाल की इकडे वरती एक ग्रीन कलरचा डॉट येत होता तो निघून गेला. जसं आता मी इकडे फॉर एक्झाम्पल युजर नेम चेंज केलं तर हा इकडे एक डॉट आला. दॅट मीन्स की हे माझं सेव्ह करणं बाकी आहे. ठीक आहे, तिथे मी सेव्ह केलं, झालं. रन कलेक्शन जे इकडचं पर्टिक्युलर टॉपिक आहे तोच इकडे बटन दिलेलं आहे की इकडे क्लिक केलं की सिम्पली माझं जे कलेक्शन आहे ते रन होऊ शकतं. मॅन्युअली करायचं आहे, शेड्यूल रन करायचं आहे, इटरेशन करायचे आहेत, हे सगळं परफॉर्मन्स टेस्टिंग आणि API टेस्टिंगसाठी कामाला येतं मेनली. सो कम्प्लिटली एक वेगळं टॉपिक येतं ॲक्च्युली डिटेलमध्ये जर का आपण डिस्कस करायला गेलो तर. आता फोर्क म्हणजे जर का तुम्ही गिट यूज करत असाल तर कसं जनरली आपण फोर्क करतो गिटच्या ब्रांचला, गिटच्या रिपॉझिटरीला. तसंच इकडे सुद्धा फोर्क करण्याचं ऑप्शन आहे. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर की मी एक पर्टिक्युलर कलेक्शन बनवलं आहे ई-कॉमर्स API म्हणून. जनरल कलेक्शन आहे, ठीक आहे. आणि उद्या काय झालं की मला एक पर्टिक्युलर अनदर प्रोजेक्ट आलं आणि त्या प्रोजेक्टमध्ये सिमिलर APIs मला यूज करायचं. त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. तर मी काय करणार, सिम्पली फोर्क करणार त्याला आणि त्याला स्प्लिट करणार त्याच्यामध्ये. म्हणजे सेम टू सेम मला ते यूज करता येतील आणि देन आय कॅन प्रोसीड अकॉर्डिंगली. तर इकडे मी फोर्कचे टोटल काउंट पण पाहू शकतो की किती वेळा हा पर्टिक्युलर कलेक्शन जो आहे तो फोर्क झालेला आहे. त्याच्यानंतर इकडे वॉच म्हणजे किती लोक ह्याला बघतायत, फॉलो करतायत, जसं ऑल दॅट स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळेल. आता अजून एक ऑप्शन येतं शेअर करण्याचं. तर कलेक्शन जेव्हा तुम्ही बनवता तर सेपरेट कलेक्शनसुद्धा तुम्ही कुठल्या मेंबरसोबत शेअर करू शकता इंडिव्हिज्युअली. ठीक आहे. इथे पण क्लिक केलं की तुम्हाला अगेन तोच ऑप्शन येईल इन्व्हाइट करण्याचा, आणि हे इन्व्हिटेशन तुम्ही सेंड केलं की समोरच्याला मिळू शकेल. ठीक आहे. तर ही झाली पूर्ण प्रोसिजर आपली कलेक्शन क्रिएशनच्या बाबतीमध्ये. आणि एक म्हणजे सिम्पल फ्लो आहे, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. तर ह्या गोष्टींमध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.